नमस्कार, मी आलोक कांडरे आणि आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जो आज व्यवसायाने पेशाने एक नामांकित वकील असून त्याचं जे पॅशन त्यांनी जे जपलं आहे ते आहे क्रिकेटचं. वर्षानुवर्ष तो क्रिकेट खेळत आलेला आहे, अजून पण खेळतो. पण मला त्याला आज तुमच्यासमोर बोलवायचं आहे आणि त्याला हे विचारायचं आहे की त्याचे क्रिकेटचे जे अनुभव त्यांनी जे फेस केले तर त्या अनुभवांबद्दल त्याला मला विचारायचं आहे. आणि तो कोणी दुसरा तिसरा नसून माझाच मावस भाऊ केतन वैद्य ह्याला मी आता तुमच्यासमोर बोलवतो आणि त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो आणि त्याची जी त्याचा जो जर्नी होता क्रिकेटचा खास करून केतनला तुमच्यासमोर बोलवतो. तर केतन वैद्य या काय बरं केतन, तुला काही मला प्रश्न विचारायचे आहेत. जसं मी आता सांगितलं सगळ्या मित्रांना की तू अतिशय चांगला क्रिकेटरस, म्हणजे तू चांगला कॅप्टन पण होतास, त्याच्यानंतर चांगला बॅट्समन होतास, चांगला बॉलर होतास, म्हणजे थोडक्यात केतन ऑलराऊंडर होता. सगळ्या फील्डमध्ये तू चांगलाच खेळत आलेला. आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न केतन तुला असा आहे की तुझ्या या क्रिकेटच्या सुरुवातीपासून म्हणजे क्रिकेटमध्ये कसा तुला इंटरेस्ट निर्माण झाला, क्रिकेटमध्ये कसा आलास? इंटरेस्ट सर्वात पहिले 83 वर्ल्ड कप. तेव्हा लहान होतो, पण 83 वर्ल्ड कप पाहताना कपिलची बॉलिंग आणि ओव्हरऑल इंडियाचा परफॉर्मन्स यांनी बेसिकली मी मोटिवेट झालो क्रिकेटसाठी. जिथे आम्ही राहायचो तिथे खाली खेळायला जागा होती, तिथे ओव्हरऑल बॉलिंग करताना कपिलची ॲक्शन करत मी हे करायचो. आणि त्याच्यानंतर पुढे 86ला मी अंडर 14च्या महाराष्ट्राच्या संघासाठी सिलेक्शन झालं. अरे वा. तेव्हा आय वॉज गॉट सिलेक्टेड. आणि त्याच्यानंतर पुढे अंडर 16पर्यंत माझं थोडंसं खेळणं होतं. अच्छा. पण नंतर मेन क्रिकेट हे माझं टेनिस, ओव्हरऑल टेनिस आणि अंडरआर्म टेनिस ओपन, आणि नंतर बॉक्स क्रिकेट. अच्छा. बॉक्स क्रिकेट हा प्रकार नंतर 90sमध्ये जो आला, सर्वात जास्ती क्रिकेट मी बॉक्स क्रिकेट केलं. बॉक्स क्रिकेट म्हणजे एक टिपिकल बॉक्स असतो. त्या बॉक्समध्ये 8 जणांची टीम असते. 8 जणांमध्ये तुम्हाला डिक्लेअर्ड रन्स असतात. यू कॅन रन ऑल्सो, बट बॉक्सच्या बाहेर गेलं की डिक्लेअर्ड रन असतात. रोप्स असतात. रोप्सच्या खालून मारलं तर तुम्हाला रन मिळतात. रोप्सच्या वरून डायरेक्ट मारलं तर युआर डिक्लेअर्ड ॲज आउट. म्हणजे अंडरआर्म बॉक्स. आणि त्यामध्ये वेगवेगळे रूल वेगवेगळ्या काळात बदलत गेले. पण मी 92-91पासून मी बॉक्स केलं. पण मला जरा संक्षिप्त असं हे सांगशील का, फॉर्मॅट कसा असायचा? फॉर्मॅट असा असायचा की 8 जण बॅट्समॅन, टोटल 8 टीम मेंबर्स. त्यामध्ये अंपायरच्या मागे सरळ स्क्वेअरला 4 रन्स डिक्लेअर. अंपायरच्या मागे डायगोनली 2 रन्स डिक्लेअर. आणि अंपायरच्या पुढे आणि बॅट्समॅनच्या मागे 1 रन डिक्लेअर. अच्छा. आणि फिल्डिंग पोझिशनचं लिमिट्स असायचं. खूप ठिकाणी अंपायरच्या मागे 3 प्लेयर्स अलाउड असायचे फिल्डिंगला. बॉलिंगला तेव्हा 6 ओव्हरचे मॅचेस असायचे. 6 ओव्हर पर इनिंग. ओके. येस. सो 2-2-2 असं बॉलिंग लिमिट होतं. अच्छा. सो मॅक्झिमम 2 बॉलर तुम्ही युटिलाइज करू शकत होता. आणि बाकी नो बॉलचं वगैरे तेव्हा 91ला वगैरे नो बॉलचं एक्स्ट्रा ॲडिशनल रन्स किंवा असं काही नव्हतं. ते जसे नंतर रूल्स आले फ्री हिट वगैरे ते पण आले. पण बाकी सगळे क्रिकेटचे रूल्स तिथे ॲप्लिकेबल. एका दिवसात तुम्ही अशा टाइम स्पेंड कसं एका मॅचला आता तसं पाहायला गेलं तर 6 ओव्हर दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. 12 ओव्हरची मॅच, त्याच्यामध्ये थोडंसं डिक्लेअर्ड वगैरे वेळ, त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी पाऊण 1 तास जायचा एका मॅचला. पण एका दिवशी आम्ही खूप टुर्नामेंट खेळायचो. म्हणजे सुरुवातीनंतर जसं आम्ही नावारूपाला आलो तसं आमची टीम एक व्यावसायिक संघ म्हणून खेळायला लागली. तसं आमचं टुर्नामेंट्स खेळण्याचं प्रमाण वाढलं. तुमची टीम फिक्स असायची? आमची मयुरेश म्हणून एक टीम फिक्स होती. पण त्याची सुरुवात आमची ओंकार म्हणून एका टीमने झाली. 93ला आमची एक ओंकार म्हणून टीम होती ज्यातनं मी सर्वात पहिले बॉक्स मॅच म्हणजे टुर्नामेंट खेळलो. म्हणजे प्रोफेशनल टुर्नामेंट, ज्याच्यात मुंबई, कल्याण, नवी मुंबई इथून सगळे टीम्स आलेल्या होत्या. त्या मॅचला, त्या टुर्नामेंटला आम्ही फायनलला पोचलो. आणि त्या टुर्नामेंटला मला बॅटिंग प्राईज मिळालं.
आणि माझ्या पहिल्या टुर्नामेंटमध्ये सर्वात पहिलं बॅटिंग प्राईज मला मिळालेलं ते होतं. अच्छा. असा मला सुरुवातीचा प्रवास सगळा सुरुवातीपासूनचा पण ह्या तुम्ही ज्या मॅचेस खेळायचा ते याची तुम्ही काही प्रॅक्टिस वगैरे करायचं? प्रॅक्टिस आमची असायची. सर्वात पहिले आम्ही जेव्हा 90sमध्ये पहिले सुरुवातीला ज्या टुर्नामेंट्स होत्या त्यामध्ये आमची प्रॅक्टिस आमच्या शाळेच्याच ग्राउंडवर करायचो. अच्छा. म्हणजे आमची जी टीम होती तेव्हा ते सगळे आमच्या शाळेतलेच बॅचमेट्स असे नव्हते, पण 1-2 वर्षांनी असं फरक असलेले सगळे होते. तर आम्ही आमची शाळा सुटल्यानंतर आम्ही कॉलेजला होतो, पण आम्ही शाळा सुटल्यानंतर शाळेत जाऊन त्या मैदानावर प्रॅक्टिस करायचो. सीझन असायचं? सीझन नाही, सीझनचा भाग हा आधी होता. पण तो पण फॉर्मॅट तू खेळलेला असता? सीझन मी नंतर पण खेळलो, सीझन मी कॉर्पोरेटसाठी पण खेळलो, सीझन अजूनही मी खेळतो. अच्छा. पण सर्वात जास्ती प्रकार खेळलेला हा बॉक्स. आणि मग बॉक्समध्ये सर्वात तुझी आवडती मॅच किंवा तुझा आवडता खेळाडू, आवडतं मैदान? आवडता खेळाडू असे खूप आहेत. अच्छा. आमच्याच टीममधले शशी, मिलिंद, गिरीश हे भले आमच्याच टीममध्ये होते, पण बॉक्समधले आवडते खेळाडूंमध्ये मी त्यांची नावं घेईन. आज भेटतात तुला? हो, आमचे पहिल्यापासून ते मित्रच होते. अच्छा. आणि बाकीच्या टीममध्ये ठाण्यात तसे खूप जण होते. सनस्ट्रोकमध्ये जितू म्हणून एक बॉलर होता, ऑलराऊंडर होतो. घंटाळीमध्ये मंदार आणि केतन म्हणून होते. घंटाळीमध्ये एक टीम होता. जागमातामध्ये रमेश म्हणून होता. त्याची बॅटिंग तेव्हा खूप फेमस होती, त्याच्यामुळे खूप फेवरेट होता प्रत्येक टीमसोबत. मुलुंडच्या टीममध्ये झपाटा, मुलुंड पॅकर्स असे नावाजलेले संघ होते जे ठाण्यात येऊन खूप प्राइजेस जिंकून जायचे. त्यांच्यातले राम म्हणून एक होता, समीर म्हणून होता, झपाटाचा कॅप्टन होता. जॉली फ्रेंड्स म्हणून कांजूरबागची टीम होती, त्यांचं बंटी कांबळे बॅट्समन होता. ओरायझो म्हणून त्याचा विनोद कांबळेचा भाऊ. अच्छा. तो तेव्हा जॉली फ्रेंड्स म्हणून खेळायचा. अच्छा. आणि ओरायझो म्हणून त्यांचा कॅप्टन होता. अच्छा. तो कॅप्टन आणि तो ॲज अ बॅट्समन मला खूप आवडतं. त्याची बॅटिंग पाहायला खूप आवडतं. तुला त्रासदायक असा बॉलर म्हणला तुला बॅटिंग जास्त आवडायची? मला बॅटिंग ऑब्विसली बॅटिंग, विकेट किपिंग, बॉलिंग पण करायचो, पण माझं आवडतं एरिया हे बॅटिंग आणि विकेट किपिंग. तुला असं म्हणतं की त्याची तू आला बॉलिंगला तुला म्हणजे कॉशियस असायचो मी. कांजूरबागचा मी म्हणा तसा स्टॅनली बॉलर होता. अच्छा. मला मी थोडा कॉशियस असायचो. आमच्या टीममधला शशी आणि गिरीश म्हणून होते बॉलर, बरे आमच्याच टीममध्ये होते. पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा त्यांची बॉलिंग खेळून खेळून माझी बॅटिंग माझ्यात खूप डेव्हलपमेंट झाली. सो मी त्यांची गिरीशची बॉलिंग मला खेळायला खूप डिफिकल्ट असायची. भले त्याला आमच्या टीममध्ये बॉलर म्हणून म्हणजे आपण म्हणतो रेग्युलर बॉलर म्हणून त्याला कन्सिडर खूप कमी वेळा केलं गेलं, पण त्याची बॉलिंग अप्रतिम होती. त्याच्यामुळे मला त्या वेगवेगळ्या बॉलर्सना कसं पुढे खेळायचं ह्याचं खूप डेव्हलप झालं. मला तुझ्याबद्दल एक अशी म्हणजे इन्फॉर्मेशन आहे की तू बॅटिंग चालला काढायचं आणि तुझा सर्वात एक आवडता शॉट होता आणि त्याला टॅप शॉट असं म्हणतात. तो तुझा अतिशय आवडता शॉट होता. मला असं कळलं हा टॅप शॉट पाहून तुझ्यावर कोणीतरी फिदा झाला आणि त्याच मुलीशी तुझं लग्न झाल्यानंतर ते मी नाही सांगू शकत, पण माझा टॅप शॉट फेवरेट होता हे मी सांगू शकतो. अच्छा. अच्छा. त्याचा अर्थ असं की ते होण्यासाठी मी टॅप शॉट फेवरेट. मला असं इन्फॉर्मेशन होती की हा टॅप शॉट पाहून आज त्याची जी बायको आहे शिवानी ती पण वकीलच आहे, चांगली फेमस वकील, आणि ती त्या क्रिकेटच्या त्याच्या हुनर पाहून प्रचंड त्याच्यावर तिला तो आवडला आणि त्या दोघांचं लग्न आलं. आपण शिवानीबद्दल नंतर बोलूया. आता मला अजून एक विचारायचं की ह्या बॉक्स क्रिकेटबद्दल मध्ये तुझं नाव रेकॉर्ड कोणता आहे जो तू आज कोणतं लक्षात ठेवलेलं आहेस? आता सध्या मी खेळत नाही क्रिकेट बॉक्स, पण तेव्हा माझ्या नावावर होता 6 ओव्हरच्या मॅचमध्ये माझ्या नावावर 54 नॉटआउटचा रेकॉर्ड आहे. माझा 50 मी मारलेली. 6 ओव्हर तूच खेळला? 6 ओव्हर म्हणजे ऑलमोस्ट 6 ओव्हर मी खेळलो. आम्हाला टार्गेट होता 98चं. 6 ओव्हर 98चं टार्गेट होतं. दादा पाटीलवाडे म्हणून एरिया आहे ठाणे स्टेशनच्या बाजूला. तिथे डे टुर्नामेंट होती ती. मोस्टली या बॉक्स नाईट असायच्या. ती डे टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंटला फायनलला आम्हाला एक टीम समोर आली. तेव्हाचे रूल्स थोडे वेगळे होते, तर बॉलिंग रेस्ट्रिक्शन्स वगैरे होत्या. तर त्याच्यात त्यांनी आम्हाला 97 स्कोर त्यांनी केला, 98चं टार्गेट दिलं. सो 98 वी चेस्ट आणि त्याच्यामध्ये आय हॅव स्कोर्ड 54 नॉट आउट.
आणि तेव्हा ती एक मॅच आहे आणि एक होतकर म्हणून माझे सर्वात फेवरेट ग्राउंड आहे. तिथे एका टीमने आम्हाला 24 स्कोर केलेला आणि आम्हाला जिंकायला 25 पॉईंटला. 4 ओव्हरची मॅच होती. मी 4 बॉलमध्ये 26 स्कोर केलेला, कारण तेव्हा नो बॉल प्लस रन्स होत्या. अच्छा. सो त्या बॉलर्सने नो बॉलचे टाकले, त्याला पण मी बाउंड्री टॅप शॉटने मारलं आणि 4 बॉलमध्ये 26 टार्गेट त्यांनी चेस केलं. टॅपशॉटने तुला बरंच काय फायदा टॅप शॉटने मला आयुष्यात खूप फायदा झाला. आणि घरातलं कसं वातावरण, म्हणजे या क्रिकेटला तू म्हणजे तुझं प्रोफेशन क्रिकेटला नेहमीच पोषक वातावरण राहिलेलं. आई बाबा, मोठा भाऊ, आमच्या घरचं वातावरण वडील पण स्पोर्ट्स लहानपणी होते. सो स्पोर्ट्स रिलेटेड कल त्यांचा जास्ती होता. त्याच्यानंतर घरी लग्न आल्यानंतर पण मला बायको आणि मुलाचं नेहमीच मला फेवरेट सिच्युएशन. तो स्वतः पण खेळतो, त्याच्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी क्रिकेटच्या असतात. त्याला तर मी नंतर बोलणारच आहे. पण मला आणखीन एक पॉईंट असा लक्षात आला की आता हे जे क्रिकेट तू खेळायचास बॉक्स क्रिकेट, ह्याला काही तुम्हाला म्हणजे प्रायजेस असायची, फायनान्स म्हणजे तू समजा तुम्ही फायनान्स असायचं आम्हाला. सर्वात पहिले कसं असतं याच्यामध्ये, तुम्ही जसं नावारूपाला येता तसं तुमच्या टीमला स्पॉन्सर्स तुम्हाला अप्रोच होता. बरं. पहिले आम्ही आमचे कॉन्ट्रीब्युशन काढून खेळायचो, एंट्री फी भरायचो. त्यानंतर आम्ही जसं जिंकायला लागलो तसं आम्हाला ठाण्यात जसं नाव झालं, तसं माझं नाव झालं, तसं माझ्या टीमचं नाव झालं, माझ्या टीममधल्या बाकी मेंबर्सचं नाव झालं. तसं एकतर स्पॉन्सर्स पण यायला लागले आणि तसंच आम्हाला बाकी टीममधनं ऑफर्स पण यायला लागले की आमच्याबद्दल खेळाले किंवा. पण आम्ही कधी आमची टीम सोडली नाही, कारण बाकीच्या मोस्टली खूपशा टीमच्या प्रोफेशनल अशा होत्या की त्या पैशासाठी त्यांचं जास्ती कल होतं जिंकण्यामागे. म्हणजे पैसा होता म्हणजे तेव्हा 25,000, 20,000, 50,000 असे प्राइजेस असायचे. साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोस तू? ही 90s मधली गोष्ट आहे. त्यावेळेला पण होता आणि तेव्हा मुंबईला पण मोठ्या टुर्नामेंट्स व्हायच्या, त्याच्यात पण पर्सनल प्राइजेस पण असायची, इंडिव्हिज्युअल प्राइजेस प्रत्येक एरियामध्ये. फॉर एक्झाम्पल बॅटिंग एरिया, बॉलिंग एरिया, फिल्डिंग एरिया, बेस्ट कॅच. सो आणि प्लस कधी कधी तुम्हाला स्पॉन्सर्स स्वतः पण पुशून टीमला हे करायचे. सो पैसा होता, पण आम्ही पैशापेक्षा जास्त आम्ही स्वतः किती आनंद, पॅशन होते आमचं आणि आम्ही एकत्र म्हणून आम्ही कधी आमची टीम तुटली नाही. मयुरेश टीम ही जी होती, म्हणजे जेव्हा आम्ही मयुरेश टीम कुठल्या टुर्नामेंटला भरली नव्हती तेव्हा मी किंवा आमच्या टीममधले बाकी वेगवेगळ्या टीममधून खेळलो, कधी कधी समोर पण आलो एकमेकांच्या. अच्छा. पण मयुरेश जिथे आहे तिथे आम्ही मयुरेश सोडून कधीच गेलो. पण आज आता त्या गोष्टीला जवळजवळ 30 वर्ष, 90s मध्ये म्हणजे जवळ 20-25 वर्ष झाली. हा माहोल अजून आहे का? तुला काय वाटतं ठाण्यामध्ये तो राहिला? बॉक्स क्रिकेट आहे अजूनही, बॉक्स टुर्नामेंट्स किंवा अशा स्पर्धा होतात. पण आता कोणत्या टीम, आमच्या वेळच्या टीम तर आता नाही आहेत तशा, पण जास्ती 1-2 टुर्नामेंट मी पाहायला गेलो तेव्हा कल त्यांचं जास्ती असा दिसला की एक टुर्नामेंटमधनं एक प्लेअर जर खेळला आहे, दुसऱ्या एरियामध्ये दुसऱ्या टुर्नामेंटला तो दुसऱ्या टीममधनं खेळतो. सो त्याचं असं थोडं डिनोट होतं की म्हणजे तुम्ही पैशासाठी किंवा असं पर्टिक्युलर टीममध्ये तुमचं खेळण्याची जिद्द टीमचे विनिंगपेक्षा तुम्हाला पर्सनल गेमसाठी मिळते, थोडं असं मला वाटलं. सो आमच्या वेळेचं मी असं म्हणत नाही, कम्पेअर करत नाही की आता नाहीच चांगलं आहे, चांगली लेवल, चांगली क्वालिटी असेल, पण आता एक तर मला स्वतःला पाहायला पण वेळ मिळत नाही आणि जायला तर खेळायला तर पॉसिबल नाही. पण समजा आज तुला असा प्रश्न विचारला की ह्या फॉर्मॅटमध्ये तुला आज तुला जर परत यायचं झालं तर तुला काय म्हणून यायला आवडेल? काय म्हणून म्हणजे मला बॅटिंग तर माझं हे आहे, रिफ्लेक्सेस नक्कीच फरक पडेल आणि टफ असेल. आत्ताची बॉलिंग समोरच्यांची खेळणं नक्कीच टफ असेल, पण तशी जी आम्ही करत होतो तशी प्रॅक्टिस जर आम्हाला करायला मिळाली 2 महिने जरी किंवा 1 महिना, तर आम्ही आजही इंडियन टीमसाठी तुला जर बोलावण्यात आलं तर तू कुठलीही भूमिका तुला आवडेल इंडियन टीमसाठी? ऑब्व्हियसली बॅटिंग. तुला कोच बनण्यामध्ये पण कोच इंटरेस्ट आहे की आताची सध्याची जी पिढी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसा आपण उल्लेख केला मध्ये तुझा मुलगा अर्णव, त्याला आपण बोलूया आता की त्याला पण तू कोचिंग देतोस आहे ना? आपण जरा अर्णवला बोलूया. अर्णव ये जरा. हा अर्णव वैद्य, केतनचा मुलगा. आणि अर्णव तुला आता केतनच म्हणजे अर्णव तुला
काय कशात इंटरेस्ट आहे सध्या? आता वडील एवढे चांगले क्रिकेटर आहेत. क्रिकेटमध्ये पण आहे, म्हणजे स्कूलमध्ये पण क्रिकेट असतं कधी कधी. म्हणजे मी क्लासमध्ये पण कधी कधी खेळतो. अच्छा. आणि बाबाचं क्रिकेट पण मला पण खूप शिकायला मिळतं. क्या बात. Very good. तो स्वतः खूप चांगला हे आहे. सीझन नाईटला तो जातो. त्याला क्रिकेटबद्दल नॉलेज खूप आहे. कोणत्या प्रकारे कशा बॉल जुन्या मॅचेस पाहायला त्याला आवडतात माझ्याबरोबर. आणि तो आहे तसं म्हणजे क्रिकेटमध्ये तो इंटरेस्ट आहे. अच्छा. आय सी. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. Thank you. मस्त आहे. चांगला कल्चर जे आहेत त्या वादच नाही. आणि आता आणखीन एक अशीच तुला एक मला विचारायचं की तुला आता क्रिकेटबद्दल विचार की सर्वात आवडता आता हे जे IPL चाललं आहे ना, हे वर्ल्ड कप चाललं आहे, एवढे वर्ल्ड कप झाले सगळे खूप बरं. जे जसं तू म्हणालास की मी 83चा वर्ल्ड कप मी बघून याच्यात आलो. तर त्यावेळचा तुझा आवडता प्लेअर कपिल देव. आणखी मग बॅटिंगमध्ये तुझा कोण आकर्षक होता म्हणजे अजून पण आहे किंवा आता मी तुला प्रश्न विचारेन की नवीन जो फॉर्मॅट आता नवीन जे सगळं आलेलं आहे आता क्रिकेट फार एकदमच त्याचा चेहराच बदललेला आहे. पूर्ण फिटनेसला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे आणि त्याच्यात आपण फारच विराट कोहली उत्तम उदाहरण. फिल्डिंग एरिया डेव्हलप फिल्डिंग रेडिओ जरा फॉर्मॅट बदलला तर सध्याचा तुझा आवडता त्यावेळेचा तो कपिल देव जसा होता तसा आताचा तुझा आवडता क्रिकेटर होता. आवडता क्रिकेटर विराट कोहली. अच्छा. म्हणजे एक तर त्याचा ॲप्रोच खूप ॲग्रेसिव्ह आहे, जो टीमसाठी नेहमी चांगला आहे. तसं कॅप्टन्सी म्हणून त्याची चांगली आहे. प्लस तो ग्राउंडवर असल्यानंतर एक मोटिवेटिंग नेचर असतं. आणि तो म्हणजे वी डोंट लूज म्हणजे तो स्वतः गिवअप कधी करत नाही. जो ॲप्रोच खूप महत्त्वाचा असतो. तो कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जरी खेळला तरी हा ॲप्रोच खूप कुठल्याही खेळामध्ये नॉट ओनली इन क्रिकेट कुठल्याही खेळामध्ये हा तुमचा ॲप्रोच खूप महत्त्वाचा असतो. सो आम्ही जे खेळायचो ते ह्याच ॲप्रोचने खेळायचो. शेवटचा बॉल होईपर्यंत मॅच संपत नाही. आय बिलीव्ह इन दिस. सो त्याचं नेचर किंवा जे कपिलचं तेव्हाचं होतं तेच नेचर त्याचं थोडंसं आहे की ही डोंट गिव्ह अप. आणि प्लस ॲट द सेम टाईम तो त्याच्या स्वतःच्या स्किल्स किंवा स्वतःच्या बॅटिंग किंवा त्याच्या एरियामध्ये पण तो जस्टिस जातो. जीव तोडून खेळतो. मला सांगायला आवडेल की हेच एक केतनचं पॉझिटिव्ह नेचर आहे, ॲग्रेसिव्ह नेचर आहे जे त्याच्या खेळामुळे बनलेलं आहे. आणि या खेळामुळेच आणि त्याच्यात या प्रोफेशनमुळे म्हणजे आज तो एक चांगला वकील आहे त्याला जिची साथ लाभली जसं मी तुम्हाला सांगितलं त्याची बायको जी त्याच्याच प्रोफेशनमधली आहे वकील आहे शिवानी. तिला मी इकडे बोलली की जिचा त्याच्या सक्सेसमध्ये फार मोठा हात आहे. शिवानी तर प्लीज या ना. हां चालेल. येते ती 5 मिनिटं. हां शिवानी तू 5 मिनिटं गेली चालेल. तर मग हे आता तू प्रोफेशन आहे वकील हो. बरोबर. मग तुला कसं वाटतं काय वाटतं तुला की वकील होणं तुला चांगलं वाटतं कारण तुझं मी जे क्रिकेट बघितलेलं आहे मला आज अजून पण असं वाटतं की आज केतन जर आपल्या टीममध्ये असता तर नक्कीच आपल्या म्हणजे आपल्या देशाला भारतीय टीमला प्रचंड फायदा झाला असता. एक भाऊ म्हणून नाही पण मी त्याचं क्रिकेट बघितलेलं आहे आणि जो ज्या स्टाईलने तो खेळतो त्या स्टाईलने मला आणि त्याला तसं ॲप्रिसिएशन पण मोठ्या मोठ्या लोकांकडे मिळालेलं आहे. आणि त्यामुळे मला तुम्हाला हे मी ह्याच्यासाठी बोलतो की त्याला जी प्राइजेस मिळालेली आहे ती आपण पटकन बघूया की तुम्हाला त्यावरून अंदाज येईल की केतन हा किती चांगला बॅट्समन बॉलर कीपर एक कर्णधार आणि काय कॅप्टन ऑलराऊंडर किती चांगला खेळाडू आहे आपल्याला त्याच्या प्राइजेसवरून कळेल. तर आपण त्याची प्राइजेस बघूया. केतन सांगशील का जरा तुझं पहिलं प्राइज कुठं सर्वात पहिलं प्राइज हे होतं जे 1993ला मला मिळालं. आंबेडकर रोड म्हणून ठाण्यात एक केली आहे. तिथे माझी जी पहिली टुर्नामेंट मी म्हणालो जे आम्ही जिंकलो फायनलला आलो पण त्याच्यात मला बॅटिंग प्राइज मिळालं. ते हे बॅटिंग प्राइज होतं आणि ते माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे कारण ते पहिलं होतं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मला खूप टुर्नामेंट आता ही जी प्राइजेस आहेत ती सिलेक्टेड म्हणजे आता जेवढी अवेलेबल आहेत अच्छा तेवढी मी आता आहेत. खूपशी प्राइजेस ओव्हर द इयर्स आता कुठे आहेत मला सापडत नाही आहेत. बाकी हे बॅटिंग प्राइज मला मिळालेलं आहे एका ठिकाणी जिथे
मी 54 नॉट आउट केलेला हा, अच्छा, ते- बॅटिंग टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन हा. त्याच्यानंतर मला सीझन क्रिकेटमध्ये पण बाकी खूपशी प्राइजेस मिळालेली ही 2 प्राइजेस जी आहेत ते तिकडे आणि हे 2 सिमिलर दिसत आहेत ही एकाच टुर्नामेंटमध्ये मला एक बेस्ट बॅट्समन आणि एक बेस्ट आपण म्हणतो मॅन ऑफ द सिरीज हा. अशी 2 प्राइजेस मला मिळाली. अच्छा. आणि ह्या टोटल ह्या मैदानामध्ये जे होतकर म्हणून मैदान आहे तिथे मला ही प्राइजेस मिळाली. ते माझं एक फेवरेट मैदान मी म्हणालो तसं. हा. आणि त्या मैदानावर मला आतापर्यंत कमीत कमी एक 15 ते 16 प्राइजेस मिळाले वा. ते आता अवेलेबल नाही आहे. आणि ते ग्राउंड असं होतं की तिथे मी गेल्यानंतर म्हणजे कदाचित मला असं वाटतं की आपोआप माझी मॅच चालू होते. सो मला प्रॅक्टिसची गरज तिथे गेल्यानंतर कधी कधी असं होतं की मी बॅट फेसमधून जात होतो तेव्हा नेमकी तिथे टुर्नामेंट Lucky व्हायची ground, lucky आणि ground. मी क्लिक व्हायचो. लकी ग्राउंड. सो ऑलवेज माझ्या तिथे एक लकी ग्राउंड माझ्या टीमसाठी ऑलवेज एक लकी ग्राउंड होतं. पण ह्या केतन मला सांग, मी परत एकदा त्या विषयावर तुम्ही या सगळ्या प्राइजेसमध्ये तुला आणखी सर्वात तुझं जे फेवरेट प्राइज मिळालेलं आहे ते म्हणजे शिवानी, तुझी बायको. Always. शिवानीला बोलवेल आणि शिवानीला मग काही प्रश्न विचारेन की आज ती कसं फील करते. तर शिवानी वैद्य, केतनची बायको. तर शिवानी, मला तुला प्रश्न म्हणजे की कसं काय कुठल्या टॅपशॉट बद्दल सांगा आम्हाला आणि कसा केतनची भेट झाली आणि कसा तू. ऍक्च्युली मी केतनचं क्रिकेट जे मॅचेस ज्या पाहिलेल्या आहेत त्या केतनने ज्या कंपनी थ्रू वगैरे कॉर्पोरेटमध्ये जो MCAच्या तर्फे वगैरे तो खेळलेला आहे अच्छा. त्या मॅचेसमध्ये ज्या पाहायला गेले भक्ती पार्कावर त्याच्यामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजचं प्राईज मिळालं होतं. तो क्षण मला खूप असा एकदम छान वाटला. त्यासाठी माझा मुलगा, माझी बहीण, माझा भाचा, आम्ही सगळेजण ते बघायला गेलो. ॲप्रिसिएशन दिलं आम्ही त्याला खूप. प्रवीण आंबे होते. अच्छा. प्रवीण आंबे गुड फ्रेंड ऑफ पण लग्नाच्या आधी कशी तुमची भेट? लग्नाच्या आधी क्रिकेट केतन क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो हे मला आमच्या कोर्टातल्या कलीग्सकडून, माझ्या मित्रांकडून वगैरे मला खूप काही समजलं होतं. पण त्यावेळेस मला कधी केतनचं म्हणजे कोर्टातल्या ज्या मॅचेस वगैरे होतात त्यामध्ये केतनचं क्रिकेट वगैरे मी पाहिलेलं आहे. आणि केतनला जे खाना बारकडून किंवा कल्याण बारकडून प्राइजेस वगैरे मिळाले होते त्या फंक्शनला मी सुद्धा अटेंड केलं होतं. आणि तुला सगळ्यात ॲप्रिशिएटिंग गोष्ट ही सांगायची आहे की केतन आज जे काही आहे हे सगळं त्याच्या आई वडिलांच्या आणि त्याच्या मोठ्या भावाच्या सपोर्टमुळे आहे. म्हणजे या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात आता पुढे जायचं असेल आणि यश प्राप्त करायचं असेल तर त्या घरच्याचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. आणि मला प्रत्येकाला असं सांगणं आहे, प्रत्येक पॅरेंट्सला, की तुमच्या मुलाचं म्हणजे आवड किंवा छंद जे पण कोणत्या क्षेत्रामध्ये असेल ना त्याला तुम्ही फोर्स करू नका. त्याची जी आवड ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये त्याला प्रोत्साहन द्या. जे केतनच्या आईबाबांनी केलं, त्याच्या भावाने केलं आणि म्हणून आज केतन इथे उभा आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आलोकचं पण आहे, माझ्या मावशीचं, आलोकच्या आईचं पण आहे. त्या सगळ्यांनी मला पहिल्यापासून आम्ही जे खेळत आलो त्याला नेहमीच मला मोटिवेट केलं. आणि तुम्हाला सांगू इच्छिते, मी मला आवडेल की जे रेकॉर्डिंग तुम्ही पाहताय आता ते माझीच बायको स्वरा. हॅलो, मी आता कॅमेरा पुढे नाही येऊ शकत आहे पण आय थिंक लोकांना माझा आवाज येतोय इकडनं. आणि रिअली मगाशी ज्याप्रमाणे आलोक म्हणाले की खरंच इंडियन टीम ही आज केतनसारख्या एका ग्रेट क्रिकेटरला मुकली आहे. अक्षरशः मला असं नेहमी वाटतं की केतनसारखा जो बेस्ट प्लेअर आहे म्हणजे इंडियन टीम इज लॅकिंग समथिंग ग्रेट ग्रेट प्लेअर लाईक केतन. सो येस, आय कॅन ऑलवेज सी द प्राइजेस ओव्हर देअर. जी काही ही प्राइजेस आहेत ती केतनला बऱ्याचशा डिफरंट ह्याच्यासाठी बऱ्याचशा म्हणजे ते रोलसाठी मिळालेली आहेत. जसं की मालिकावीर आहे किंवा उत्कृष्ट क्रिकेटपटू पूर्ण त्या ह्याचा टुर्नामेंटचा. त्याच्यानंतर धुळ्याचं एक मला इथे प्राइज दिसतंय. म्हणजे केतन, तू बऱ्याचशा ठिकाणी जाऊन सुद्धा नुसतंच म्हणजे ठाणा किंवा मुंबई सीमित नाही पण पुणा, धुळे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र हे तुझं क्रिकेट तू खेळलेलं आहेस हे दिसतंय. आणि ही जी तुम्ही प्राइजेस बघताय ही फक्त ओनली 10% ऑफ द प्राइजेस वोन आहेत त्याची, असं त्याचं म्हणणं आहे केतनचं. सो वी विश यू अ व्हेरी बेस्ट ऑफ लक केतन इन दिस पर्टिक्युलर. म्हणजे ऑन धिस नोट आय रिअली विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर कोच. म्हणजे तुझा कोच हा जो क्षेत्र तू निवडशील किंवा ते परस्यू करशील. पण आणखी एक गोष्ट की जसं धोनीचा हेलिकॉप्टर शॉट होता, कपिल देवचा पण एक कपिल देवने इन्व्हेंट केला तो कुठे शॉट होता? महाराजा शॉट होता है ना. असे शॉट इन्व्हेंट झाले. मला एक वाईट वाटतं की केतन असता तर आपल्याला
टॅप शॉट हा नक्की मल्टिपल झाला असता. असता म्हणजे केतन आहेच आणि तो कोच म्हणून जेव्हा त्याचं करिअर परस्यू करेल मे बी बॉक्समध्ये तो फक्त बॉक्सच एक शॉट होता. तो ओव्हरऑल तो ऍप्लिकेबल नाही होणार, पण त्या बॉक्स मी जेवढं कोचिंग करीन कुठेही तेव्हा मी नक्की सांगेन की टॅप कसा करायचा. येस. सो कॅन यू जस्ट मेन्शन समथिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर टॅप शॉट म्हणजे हाऊ यू यूज टू प्ले दॅट. मी तुम्हाला बॅट हाऊ डिड यू प्रॅक्टिस दॅट म्हणजे म्हणजे असं आलं की मी सर्वात पहिले मी जसं म्हणालो तसं 90s मध्ये जेव्हा मी पाहत होतो बॉक्स क्रिकेट तेव्हा मी तो शॉट पाहायला लागलो. म्हणजे भरत आणि मयूर वैती म्हणून 2 प्लेअर होते. ते प्लेअर वेगळ्या टीमचे होते तेव्हा आम्ही खेळत पण नव्हतो, पण आमच्या घराच्या खाली टुर्नामेंट झाली होती. त्या टुर्नामेंटमध्ये ते दोघे खेळायला होते आणि त्या दोघांचा एक टॅप शॉट तेव्हा म्हणजे मी पाहायला लागलो. तो असा होता की मी बॅटिंग करतो बॅट्समन आणि बॉलरने बॉल टाकला, बॉक्स होता तर त्याच्यामध्ये फक्त पाठी कीपर व्हेरी क्लोज, इथे एक एक करून डिक्लेअर असायच्या, पाठी बाउंड्री असायची. सो खालून गॅप काढणं, प्रत्येक प्लेअरच्या मधून गॅप काढून किंवा रन काढणं हे थोडं डिफिकल्ट असतं. कारण कसं जसं आपण बॅटिंग करतो तसं प्लेयर्स खूप चांगले असतात जे फिल्डिंग करून रनआउटचा चान्स होतो. सो त्याच्यावर एक उपाय म्हणून असा होता की खेळताना बॉल आला की बॉलला एकतर बॅकफुटला जाऊन शॉर्ट बॉल असेल तर टॅप मारायचा. सो मारून टप्पा इथे पडून तो बॉल डायरेक्ट बाउंड्रीच्या पार जातो. सो प्लेयर्सना बॉल अडवायला चान्स मिळत नाही किंवा दुसरा फुलटॉस आला तर फ्रंटला जाऊन तोच शॉट मारा. सो हा शॉट मी त्याच्याकडनं पाहून शिकलो आणि मी घरी प्रॅक्टिस करतो, भिंतीवर बॉल टाकायचो आणि मारायची प्रॅक्टिस करतो वर. आणि असं तो मला सर्वात बॉक्सचा सर्वात त्याचा एक फायदा असा झाला जो मला सीझनला पण झाला की एकतर शॉर्ट ग्राउंड असल्यामुळे नजर पक्की होते, खूप जवळून बॉल येतो, खूप पेस बॉलर्स होते. सो त्याच्यामुळे यॉर्कर्स खूप डेडली यॉर्कर्स पण टाकायचे. सो तुमची नजर एकदम पक्की होते. त्याचा फायदा सीझन क्रिकेटला होतो. सो हा एक ॲडव्हान्टेज मला बॉक्सचा नक्कीच झाला. सो आय ऑलवेज थँक बॉक्स क्रिकेट. Right. So wish you all the best, Thank Ketan, you. for your future as Thank a you coach, so and much. we wish you a great future as your म्हणजे to be a coach. Yes. आणि hope you pursue that as your career sure, in sure. future. हा इंटरव्ह्यू जो केतनचा आम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की तुमचे अभिप्राय मला सांगा. तुमचे मेसेजेस आणि कमेंट्स ह्याच्यावर द्या आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला हा केतन वैद्य जो ॲडव्होकेट आहे आत्ता, जो प्रिव्हियसली एक छान क्रिकेटर होता, तो कसा वाटला. एक ॲडिशन फक्त एवढं करायचं आहे की हा जो पूर्ण इंटरव्ह्यू झाला जो स्वराने तर खूप छान रेकॉर्ड केला आहे जसं आपण सांगितलं, पण तसं अजून एक मला सांगायचं आहे की आज ह्या इंटरव्ह्यूचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्यांनी आज माझा इंटरव्ह्यू घेतला आहे. आलोक काटरे, वर्ल्ड फेमस सिंगर आणि माझा माऊस भाऊ आहे, व्हेरी प्राऊड फॅक्टर आहे आमच्याकडे. सो त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. सो इट इज ऑलवेज अ मेमोरेबल थिंग फॉर मी. या इवन वी विल थँक्यू सो मच. थँक्यू.